तुमच्याकडे कुणी पैसे मागितलेले पक्ष हे पूर्णपणे खोटे सांगितलेलं आहे। आम्हाला फोन आल्यात की तुम्ही महानगरपालिकेत गेला नाही, तुम्हाला उद्या कामावून काढणार, नोटीस पाठवून दबाव पाडून दबाव टाकून एकाही पोराला जर कामावून काढायला प्रयत्न केला तर आम्ही उद्या उपोषणला बसणार। आणि जो परवा जे कधी आमच्या सहकारी ड्रायव्हरांनी जो पक्षाच्या नेत्यांच्यावर असून या पक्षांच्यावर जो आरोप केलेला आहे पैसे घेते हे सर पूर्णपणे खोटं आहे। यात काही आमच्याकडे पैसे मागलेले नाही, त्यांच्यामुळे आमचा पगार वाढला। आम्ही स्वतःहून ज्या टायमाला महाशिवला आम्ही 5-5 रुपये काढायला आम्ही सगळ्यांनी दिलेले, सगळ्यांच्या निर्णयातून जाते पक्षाने आम्हाला ओटी भरण्यासाठी 500 काढायला ठरलेलं आमचं। कोणत्याही हा हे पैसे घात खर्च करायला मुश्किल होते। आम्हाला फोन आल्यात की तुम्ही महानगरपालिकेत गेला नाही, तुम्हाला उद्या कामावून काढणार, नोटीस पाठवून वेळेवर नाही ना पगार वेळेवर नाही। आणि जे का परवा दिवशी आमचे जे सहकारी ड्रायव्हर होते त्यांनी निवेदन दिलेलं आहे की आणि त्यांनी बोलून दाखवलं आहे की आमच्याकडे पक्षाचे नेते आम आदमी पक्षाने पैसे मागलेत, 500 रुपये मागलेत। हे पूर्णपणे खोटं आहे। कुठल्याही पक्षाच्या नेत्याने आम आदमी पक्ष आपल्या कुठल्याही पक्षाने आम्हाला 500 रुपये द्या असं बोललेले नाहीत। यात सर्वजण त्यांनी आम्ही विचारू शकता कुणालाही की तुमच्याकडे कुणी पैसे मागितलेले पक्ष हे पूर्णपणे खोटे सांगितलेलं आहे। आणि पक्षाचे बदनामी करायची हे त्यांचं कारस्थान आहे। काय निवेदन दिले? आज आम्ही किमान वेतन आम्हाला मिळावं, हाजरी मस्टर आम्हाला जे आमचं हाजरी पुस्तक आहे ते अजून आम्हाला मिळालं नाही, वेळेवर पगार मिळत नाही। परवाच्या निवेदनाला 5 तारखेला पगार का 7 तारखेला होते म्हणून सांगितलेलं, ते पूर्णपणे चुकीचं आहे। पगार ह्या 20 तारखेच्या पुढेच होतो, 26, 27 आणि पटत नसला तर आम्ही स्वतःहून जेवढी ड्रायव्हर आहेत त्यांची बँक स्टेटमेंट आम्ही दाखवू शकतो। एका वर्षात पे पण भरला, BF जागेवर अजून मिळालेलं नाही। ESI आता एकाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याला अजूनही त्याला इन्शुरन्स वगैरे काही मिळालं नाही। पुढचा इशारा काय? पुढचा जर आता इथून पुढे जर आम्हाला किमान वेतन मिळालं आणि पूर्णपणे वेळेवर पगार मिळाला, फंड वगैरे वेळेवर जर जमा झालं किमान वेतन प्रमाणे, तर आम्ही काम हायचं करायला तयार आहे सर्व। नसलं तर अजून पण आज आम्ही जर इथे एवढी जण थांबलेलो आहे, आज आम्हाला नोटीस आली, उद्या जर कामावून काढून टाकलं तर आम्ही उग्र आंदोलन करू, हे पूर्ण इशारा देत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।